पुण्यासह राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस गेले 2 दिवसापासून सुरू आहे. पुढे पाऊस कसा असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आयएमडीचे एसडी सानप सर आहेत. महाराष्ट्रातील पर्जन्यछायाचे जे प्रदेश आहेत ज्यामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पाऊस आहे, परंतु त्याची तीव्रता जी आहे आता जी आपल्याकडे जितका पाऊस होतोय किंवा कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर जितका पाऊस होतो त्या तुलनेमध्ये तिकडे कमी पाऊस आहे असं दिसतंय. सर, गेले 2 दिवसामध्ये घाटमाथ्यावर प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. त्याची नोंद काय करण्यात आली का आपल्या? राईट. लोणावळ्याला परवा 670 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर आज म्हणजे काल 8:30 पासून आजच्या 8:30 पर्यंतचं जर बघितलं तर परत लोणावळ्यामध्ये अजून 620 मिलीमीटरची नोंद झाली. लोणावळ्यामध्ये नक्कीच 600पेक्षा जास्त पाऊस म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंगच आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर लोणावळ्याचा आपल्याकडं खूप लाँग टर्म डेटा नाही आहे, पण तरी ते 670 मिलीमीटर एका दिवसामध्ये मोठा अमाऊंट आहे रेनफॉलचं, तर डेफिनेटली रेकॉर्ड ब्रेकिंग आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर महाबळेश्वरला 513 मिलीमीटर 24 तासामध्ये झालेलं आहे. ते ह्याच्या आधी 524 ह्याच्या आधीचं रेकॉर्ड आहे आणि 513 आत्ताचं रिसेंटली आहे. मान्सूनचे वारे आहेत ते सुद्धा स्ट्रॉंग झाले आणि ऑफशोअर ट्रफ जी आहे तीसुद्धा सक्रिय होती. ढग आहेत परंतु कालच्यापेक्षा त्याची थोडी इंटेन्सिटी कमी आहे. येणाऱ्या 5 दिवसांचा जर पुणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या ठिकाणी येलो अलर्ट आहे. अहिल्यानगर, जळगाव, धुळे बघाल तर अमरावती, अकोला, वर्धा यासाठी येलो अलर्ट आहे. नाशिकचे घाट एरियाज, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरचे घाटमाथे इथे येलो आहे आणि पुणे आणि साताऱ्याचे जे घाटमाथे आहेत त्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. 3 तारखेचं जर बघितलं तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. रत्नागिरी नाही आहे आणि 10 तारखेला म्हणजे शुक्रवारी यवतमाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.